नमस्कार. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल. राजेश कृष्णा शिंदे. आपण आणि तुमचं का? निलेश बलिराम चव्हाण. ओके. आपण आलात कुठून? शिंदे आंबेरी. शिंदे आंबेरी. आपल्या बैलांची जरा मला नावं सांगा जरा. याचं बिजल्या हां. आणि याचं पाखऱ्या. ओके. आतापर्यंत किती गुलालामध्ये आलेले आहेत, किती वेळा जोडी आलेली आहे? चिखल नांगरमध्ये गेल्या वर्षी 8 नंबर केले ओके. आणि यावर्षी आता कालच्या मैदानात पहिल्याच मैदानामध्ये 1 नंबर केला. केला. ओके. मला जरा सांगाल की यांची काळजी कशी घेता? पोटच्या पोरासारखे करतो, म्हणजे काय विषय नाही. आमच्या घरात फॅन बिन लावलेला आहे तसे. ओके. म्हणजे राजेशाही थाट असतो थोडक्यात त्यांचा. ओके. तुम्हाला नांगरणीमध्ये फक्त बैलांना नेता की छकड्यामध्ये पण नेता? चकड्यामध्ये पण नेतो. ओके. तर छकड्यामध्ये आणि नांगरीमध्ये तुम्हाला कुठलं जास्त आवडतं? चिखल नांगर. चिखल नांगरे का जरा सांगा जरा. चिखल नांगर दिवसभर असा खेळ असतो की चिखलात नांगरायचे त्याच्यानंतर बैल पळवायचे. ओके. तर एक माहोल वेगळाच असतो. हां. ओके. दोघांचा स्वभाव कसा सांगाल जरा. याचं जरा रागी टाईप, म्हणजे बैलांनाच मारतो, हां. दुसऱ्या माणसं म्हणजे माणसांना तो जास्त हे करत नाही, फक्त बैलांवरती जास्त घसरतो. आणि ह्या माणसांवर हा माणसाला जे मारतं. ओके. म्हणजे त्याला हँडल कशी करता मग एवढी? काय नाही, एवढं काय विषय येत नाही. बरोबर. म्हणजे तुमची सगळी पोरं वगैरे असतात त्यामुळे ते सगळं ते मॅनेज होतं. ओके. मला शेवटचा प्रश्न, जर एखाद्या मैदानामध्ये जर गुलाल मिळाला नाही तर तुमचं काय हे असतं म्हणजे सांगाल मला जरा. काय नाही, आज गोळा बेल नाही तर उद्या भेटेल. उद्या तर नक्कीच भेटेल, कारण की ओके. बैल तशा त्या ताकदीचे आहेत. ताकदीने त्याच जोशने तयारी मी करतो. त्या दोषाने आम्ही तयारी. सांगाल का की ह्या बैलाचा घरच्यांसाठी स्वभाव कसा असतो? एकदम चांगला, काय मारत बिरत काय नाही. आमची आई असते घरी, ती आई बघते. हां. अगोदर आजी होती, आजी ऑफ झाली त्याच्यामुळे ती आईच बघते आता. ओके. म्हणजे खाणं पाणी सगळं ती आई बघते. आई बघते. ओके. म्हणजे ती आई ती आईच असते, कारण की ती लेकरू असो किंवा आपला ढोर असो, ते सगळ्यांना प्रेम ही सेमच देते. ओके. तर आपल्याला पुढील नांगरणी स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि ही तुम्ही जी सेवा करताय बैलराजाची किंवा शेतीची, ही अशीच पुढे अविरतपणे चालू ठेवावी. ही रोहित बारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मला जरा आपलं नाव सांगाल. रामचंद्र बाबू शिर्के. आपण आलात कुठून? आंबेडगाववरून. आबिडगाववरून. मला जरा बैलांची नावं सांगाल. पिस्टन आणि चेटूक. हा इकडे पिस्टन आहे आणि हा इकडे चेटूक आहे, आपण बघू शकता इकडे. मला जरा सांगा बैलांचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. दोन्ही शांत स्वभावाचे आहेत. शांत. ओके. तुम्ही त्याची काळजी कशी घेता? लहान मुलाप्रमाणे. लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेता. आतापर्यंत किती वर्ष तुम्ही नांगरी स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे? 5 वर्षे. 5 वर्ष सहभाग घेत आहे. तुम्हाला आतापर्यंत किती वेळा गुलाल मिळाला आहे मला सांगा जरा. 10 वेळ. कमीत कमी 10 वेळा 10 वेळा. म्हणजे चालूच होतं कंटिन्यू गुलाल. ओके. मला सांगाल की जरा त्यांची काळजी कशी घेता तुम्ही? लहान मुलाप्रमाणे प्रयत्न करतो. ओके. आपण पाहू शकता बैलाच्या ठेवणीवरूनच किती काळजी घेत असतील ते. जर आपल्याला एखाद्या मैदानामध्ये जर गुलाल नाही मिळाला तर आपलं काय रिॲक्शन मला सांगा जरा. आमची जो कमिटीचा निर्णय असेल तो आणते. ओके. आणि जर मिळाला तर आपली काय भावना असते? नाही, आम्ही घरी जातो, आम्हाला काही नाराजी नसते. ओके. आणि पुढील मैदानासाठी मैदानी आम्ही तयारी असतो. त्या जोशाने तयार करतो. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अशी ही परंपरा अविरत ठेवावी अशी रोहित बारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आवडते काय? खूप आवडते. आवडते. तुम्ही आज शाळेत जाता की काय करता? कॉलेज सोडून आज स्पर्धेला आलेला आहात. नांगरणीचा अनुभव काय तुम्हाला जर सांगाल. मजा असते या शाळेत क्षेत्रामध्ये. ओके. ते आपण अनुभवण्यासाठी येतो. ओके. का मला जरा आपलं नाव सांगाल. माझं नाव दीपक बारके तावडे. आपण आलात कुठून? तुरल. कुठे? तुरल. तुरळमधून आलात. मला जर आपल्या बैलांची नावं सांगा. बैलाचं नाव शंभूनी सोन्या. ह्या बैलाचं नाव काय? शंभू. आणि इकडच्या बैलाचं नाव? सोन्या. ओके. मला जरा सांगाल की आपण किती वर्ष या क्षेत्रामध्ये सहभाग घेत आहे? ह्या क्षेत्रामध्ये मी 6 वर्ष आहे. 6 वर्षे 3 वर्ष मी सतत गुलाला झटत होतो. ओके. 3 वर्ष सतत गुलाला बसायला लागले. ओके. मी काय माझा एक प्रश्न आहे की आपण बैलांची काळजी कशी घेता? काळजी पोरापक्षी बैलांची काळजी घेतो मी. ओके. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे मला सांगा जरा. बैलांचा हां. बैलांचा स्वभाव एक हा त्या घरात बारकं वासरू लहानाचं मोठं केलं होतं त्याला. हा सोन्या जोड आणला. ओके. म्हणजे हा तुमचा घरचाच साज आहे. बरोबर. घरचा साज आहे. कुठलाच रागीर आहे? तो रागेश आहे. ओके. आणि याचा तुम्ही कोणीही करू शकता, म्हणजे घरचे सगळे त्याला खाणं पाणी करू शकतात.
ती माझी बारकी पोरगीच त्याला पाणी ठेवू शकते, आम्ही नाही. म्हणजे त्या बैलावरती तिचं खूप प्रेम आहे, म्हणजे ती एकटी त्या बैलाचं सगळं करते. त्या बैलाचं आणि ह्या बैलाचं ह्या बैलाचं कुणी केलं तरी काय नाही. ओके, म्हणजे सगळ्यांना तो साथ देतो व्यवस्थित. ओके, मला जर सांगाल की आपण यांच्या आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? बैलाचं प्रेम म्हणजे पोरांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करतोय. अधिक प्रेम करता. ओके, आतापर्यंत आपण किती वेळा गुलालात आलेला? आता सतत 3 वर्ष गुलालातच बसतोय, ओके, पण अजून काही पहिला दुसरा नंबर आपला भेटलेला नाही, तिसरा पाचवा म्हणजे गुलालात कायम आपली जोडी असतेच. जोडी गुलालात कायमची असते. ओके, आणि आपला जॅकी कोण असतो? जॅकी माझा पहिला आकाश जाधव होता, ओके शरणकर. ओके ओके, म्हणजे जो त्याला शक्य होईल तो त्याला आपण चान्स देता. ओके, माझा शेवटचा प्रश्न आहे, जेव्हा जर एखाद्या मैदानामध्ये जोडी जर नंबरात बसली नाही किंवा गुलालात आली नाही तर आपला काय अनुभव असतो? नाही, गुलालात आज नाही भेटली तर उद्या बसणार. ओके, नाराज काय होणार? त्या तयारीने आपण ओके आतापर्यंत की खुश असतो. बरोबर, आपली कुठल्या मैदानात जोडी हां बाद झालेली नाही, शिस्तीची हां जोडी आहे. हां, बरोबर बरोबर बरोबर. ओके, जर सरळ लाईनीमध्ये जाऊन परत आले तर तो आपण नक्की शेतकरी खुश होतो. ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपली जोडी नेहमी गुलालात राहू ही ईश्वराचार्यांनी प्रार्थना. माझं नाव सांगशील जरा? आयुष मंगेश तावडे. ओके, तू आता काय करतोस? शाळा शिकतोय. शाळा शिकतो. शाळा शिकून ही आवड तुला निर्माण झालेली आहे. तू आता बैल पळवतोस की कसं काय मला सांगशील जरा? पळवतो, घरी असलो की फेऱ्या वेळेला पळवतो, मैदानात ड्रायव्हर असतातच. ओके, मग फक्त घरी प्रॅक्टिससाठी तू बैलांना पळवतोस. तुला अनुभव कसा आहे तो बैल पळवताना? काय अनुभव काय, चांगला बैल शिस्ती आहे. हां, शिस्तीचे बैल आहेत, कुठं आत नाही बाहेर नाही जाणार, सरळ जाऊन सरळ येणार. ओके, फक्त ते टायमिंगमध्ये फक्त फरक करतात. हां, ओके. तुला दोन्ही बैल स्वभाव कसा आहे बैलांचा? त्याला रागीट आहे, हां, तो जरा मारायला येतो. स्वभावाला चांगला म्हणजे शांत आहे. लहानापासून हाताखाली जायना, हां, म्हणून तो काही त्रास देत नाही. काय त्रास नाही. ओके, तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. झालं मन तू आज नांगरणी स्पर्धेला कोणाबरोबर आलायस? आजोबांबरोबर. किती वेळा आलायस नांगरणी स्पर्धेला? फर्स्ट टाइम आलायस? तुला कसं वाटतंय नांगरणी स्पर्धेला येऊन? लय भारी वाटतंय. नमस्कार. नमस्कार, मला जर आपलं नाव सांगू शकाल? मी सुयोग जाधव. ओके, मी सर्वेश जाधव. तुमचं काका? अरुण रामबाडे. ओके, काका तुमचं? अरुण रामबाडे. अरुण जांभरे. ओके, मला जरा बैलांचे नाव सांगाल? राखी, याचं नाव? पब्लिकने ओळखतो हा राखी, हां, आणि तो राजन हा राजन. झेंड्याचा. ओके, झेंडाच्या बादशाह राजन. ओके, तुम्ही गावठी गाड्यातून हे दरवर्षी पळवता हो, दररोज. बरोबर ना? बैलांचा स्वभाव कसा आहे? हा म्हणजे जेवढं ह्याला शांत ठेवता येईल तेवढा शांत राहणार आहे. हा. चिडला की अति चिडणार आहे. ओके, म्हणजे आपण ठेवू त्याच्यावरती त्याचा स्वभाव. जेवढं त्याच्यावरती आहे, जेवढा शांत राहील तेवढा चिडणारा पण आहे तेवढा. जर कोणी त्याला अति त्रास दिला हा. तर टायमाला माणसावरती पण जातो. ओके 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 ओके. तेवढाच. त्यांची काळजी कशी घेता सांगा मला जरा. हो, आता सध्या काय घरातच सध्या असतात, हा. सांभाळायला पोहणी बिवणी सगळं काय चालू असतं. त्यांना. बरोबर. हां खुराक बिराक सौरभ आज आता सध्या बैल खेरशेतला असतो सांभाळायला. हा. सौरभ त्याला सांभाळतो. बरोबर बरोबर. हां, एकाच वाड्यात दोघं पण असतात बैल. ओके. घरच्यांना मारणं वगैरे कसं काय बैलाचं? नाही नाही, घरच्यांना अजूनपर्यंत कायच मग नाही. घरी त्यांना चारा पाणी कोण करतं? आई वगैरे करते की? आई वगैरे आता सध्या दुसरीकडे बैल असल्यामुळे हा. सौरभच करतो. ओके, सगळं मग तो मित्रच करतो सगळ्या मित्रच गोष्टी. ओके. आणि आत्तापर्यंत मला सांगशील की किती वेळा जोडी आपली गुलालामध्ये आलेली आहे? आता ह्याची नाही म्हटलं तरी 3-4 एक गुलाल झाले, त्याची जरा जास्त झाली. ओके, म्हणजे अलटून पलटून तुम्ही जोडी चेंज करत असता? नाही, आता सध्या आमचं तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी शेवटची 3 मैदानं खेळलो आम्ही. हां, 3-4 मैदान खेळलो, पण 4 मैदानात 2दा गुलाल केलेले. ओके. तुम्ही आत्तापर्यंत किती वर्ष या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी घेत आहे? झाली 2 वर्ष झाली. कंटिन्यू चालू आहे. पहिला माझा बैल नव्हता पळत, पहिला दुसऱ्यांच्या जोडी सोबत येत होतो. ओके दुसऱ्यांच्या जोडी हाकलल्या, त्याच्यानंतर स्वतःचा बैल तयार केला घरात. ओके, घरातच. हां, उंचीवरनं त्याला भरपूर जणांनी पण हा. टीका केलेली आहे उंचीवर. बरोबर बरोबर पण तो उंचीवरनं आता बहुतेक जणांना पण माहित पडलं की हा. राखी काय पळतोय. बरोबर बरोबर. कीर्ती लहान पण मूर्ती लहान पण कीर्ती महान, असा आपला विषय त्याचा.
ओके कालचं मैदान जरा फेल गेलं आपलं. हा. काल मैदानात होता लांजात, ओके. काल मैदानात तो पळाला नाही. पहिल्याच मैदानात काढलं होतं यावर्षी. हां यावर्षी म्हणजे जवळ विहांगनी पळवली, विहांग जाधवनी. ओके. जोडी चांगली पळाली अगदी. ओके. एक नंबर म्हणजे गुलालातच होती. हां शेवटचं टप्प्यात आला जोडीने हातातून नांगर सुटायला बरोबर. गुलाल काही गेला. कारणामुळे असं होतं. जर एखाद्या मैदानामध्ये जर गुलाल नाही मिळाला तर त्याचा अनुभव काय तुम्हाला जर सांगशील जरा. भाऊ आता जो तो येतोय मालक, हां हा प्रत्येक जण गुलालासाठी येतो. पैशाला कोण किंमत देऊन येत नाही या ओके, मैदानात. बरोबर. बक्षिसं किती पण असू दे तुमची, ओके पण आपला बैल गुलालासाठी काय करतोय मेहनत हे मालकाला पण माहिती असते आणि बैलाला पण त्याची जाण असते. बरोबर बरोबर आज याची उंची कमी आहे पण मालकासाठी काय करतोय हां हे सुद्धा बैलाला माहिती आहे. बरोबर बरोबर आपल्याला पण कळतंय त्यांची कधी कधी पाळायची पण इच्छा नसेल तेव्हा आपण खचून जायचं नसतं. एक ना एक दिवस आपल्याला तो नक्की काय गुलाल देणार गुलाल असतो. हा देणारच असतो. ओके प्रत्येकाची नंदी आपल्यासाठी सेमच आहेत असा काही विषय नाही. ओके प्रत्येक जण गुलालासाठी आलेलो असतो पण गुलालासाठी चालू असतं पण काय काय जणांचे पण स्वभाव असते की हा. याचा बैल हत्ती पळतोय याला कशी पाठी खेचायची, बरोबर, याच्यावर कशी बरोबर, काही बरोबर, करायची. बरोबर. भरपूर जणांचं चालू हां असतं. पण असं करू नका. हां प्रत्येकाला जरा चान्स द्या. बरोबर. नवीन शेतकऱ्यांना पुढे येण्याची संधी द्या. बरोबर. बरोबर. तर आपल्याला चान्स भेटला तर प्रत्येक जण हौसून अजून नक्की अजून आणण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. काय काय पोरं पण भरपूर झाले त्या हां. क्षेत्रात. त्यांना पण जर संधी मिळायला संधी पाहिजे. भेटली बरोबर तर बरोबर. संधीचं पण काय काय पोरं सोनं करणारी नक्की, आहेत. नक्की, असं काही नक्की. विषय नाही. तर आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ही जी परंपरा आहे ती आपली नांगरणी स्पर्धेची हा. ही अशीच पुढे अविरतपणे चालू ठेवावी ही अशी रोहित बारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. नक्कीच नक्की. ओके तुम्हाला पण धन्यवाद थँक्यू. त्याबद्दल. हे बघा झेंड्याला लागूनच पळतो ना. झेंड्याला हां. अजिबात शिवणार हां. नाही. झेंड्याचं म्हणत काय